मोतीचूर लाडू नाही, पण मोतीचूर लाडूपेक्षाही जास्त सोपे, चवीला भन्नाट आणि अजिबात पाकाचं टेन्शन न घेता मी आज बनवतेय दामट्याचे लाडू। नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय दिवाळी विशेष डाळीचे लाडू। यालाच बऱ्याच भागांमध्ये दामट्याचे लाडू देखील म्हटलं जातं। लाडू बनवायला फारच सोपे आहे, फक्त काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या। या ठिकाणी मी तुम्हाला वजनी आणि वाटीचं असं दोनही प्रमाण दिलेलं असल्यामुळे लाडू तुमचे अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होणारच। चला तर मग लगेचच या साध्या आणि सोप्या कृती स्टार्ट करूया। प्रामुख्याने नगर भागामध्ये या पद्धतीचे म्हणजे दामट्याचे लाडू बनवले जातात। आजचे हे लाडू आपण 1 किलोच्या प्रमाणात बनवतोय, तरी देखील तुम्हाला या पद्धतीचं पातेल्याचं देखील प्रमाण सांगते। बघा, या पद्धतीने एखादं पातेलं घ्यायचं किंवा तुम्ही वाटी देखील घेऊ शकता। ज्या भांड्याने तुम्ही बेसन पीठ मोजून घ्याल त्याच भांड्याने इतरही साहित्य मोजून घ्यायचं। तर बघा, अगदी हलक्या हाताने प्रेस करून हे बेसन पीठ एक पातेलं घेतलं, आता हे दुसरं भरवतीये। असे अगदी हलक्या हाताने प्रेस करून भरलेले 2.5 पातेले म्हणजेच 1 किलो बेसन पीठ घेतलंय। अगदी चिमूटभर यामध्ये मीठ टाकूयात। नेहमीप्रमाणेच गोड पदार्थांमध्ये थोडंसं मीठ घातलं की तो पदार्थ आणखी जास्त स्वादिष्ट लागतो। या बेसन पिठाच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत। पुऱ्या बऱ्याचदा मिक्सरला दळल्या तरी देखील त्या वातळ स्वरूपाच्या तयार होतात। असं होऊ नये याकरिता फक्त 2 चमचे नॉर्मल तेलाचं मोहन घालायचंय। यामुळे पुरी चिकट न बनता अगदी छान अशी खुसखुशीत तयार होते, वातळ देखील बनत नाही। आता अगदी थोडं प्रमाणामध्ये पाणी घालायचंय आणि घट्टसर कणिक भिजवून घ्यायचं। बेसन पीठ भिजवायला तसं तर जास्त पाणी लागत नाही, म्हणूनच मी अगदी कमी पाण्याचाच वापर करायला सांगतेय। हे पीठ ना थोडंसं चिकट असतं, त्यामुळे मळायला थोडं हार्ड जातं। याकरिता परातीला किंवा हाताला थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे मग या पिठाचा गोळा करणं जास्त तुम्हाला सोपं पडेल। म्हणूनच तर कदाचित माझी आजी आई हरभऱ्याची डाळ उन्हात सुकवून थोडीशी जाडसर दळून आणत असाव्यात, जेणेकरून हे पीठ मळायला जास्त सोपं पडत असेल। तुम्ही देखील तसं करू शकता, पण जर डाळ दळून आणायची नसेल तर या पद्धतीने रेग्युलरचं बेसन पीठ देखील वापरू शकता। तर बघा, या स्वरूपाचं अगदी छान असं घट्टसर आपलं बेसन पिठाचा गोळा तयार झालाय, पीठ मळून तयार झालंय। साधारणतः या कन्सिस्टन्सीचं आहे, ना जास्त घट्टसर ना जास्तच सैलसर। हे कणिक मला अजून थोडंसं मऊसूत मळून घ्यायचं होतं, पण पीठ परातीला चिकटत होतं, म्हणून मी थोडंसं तेल लावून घेते आणि पुन्हा एकदा छान असं मळून घेते। तर आपलं पीठ तयार झालं, लगेच आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊयात। त्याकरिता अगदी छोट्या आकाराचे उंडे पहिले बनवून घ्यायचे, म्हणजे लाटायला जास्त वेळ न जाता पटकन पुऱ्या तयार होतात। या पुऱ्या एकीकडे लाटल्या आणि दुसरीकडे तळल्या तरी देखील चालतात। तर बघा, अगदी छोटेसे मध्यम आकाराचे छोटेसे उंडे बनवून घेतले। लगेच पळपाटाला थोडंसं तेल लावून पुऱ्या लाटून घेऊयात। ना जास्तच पातळ लाटायच्या ना जास्त जाड ठेवायच्या। जाड ठेवल्या तर त्यातून कच्च्या राहतील, व्यवस्थित तळल्या जाणार नाही, आणि एकदम पातळ लाटल्या तर त्या मिक्सरला छान अशा बारीक दळल्या जाणार नाही। दोन्हींची काळजी घ्यायची, त्यामुळे या पद्धतीच्या मध्यम साईजच्या या पुऱ्या लाटून घ्यायच्या। पण लक्षात ठेवायचं, या पुऱ्या लाटत असताना कोरड्या पिठाचा वापर न करता अगदी थोड्याशा तेलाचा वापर करायचा। लगेच या तळून घेऊयात। त्याकरिता कढाईमध्ये तेल गरम व्हायला ठेवूयात आणि तेल मध्यम गरम झालं की लगेचच या पुऱ्या तळून घेऊयात। तेलाऐवजी तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता, कारण या पुऱ्या अजिबात तेल शोषत नाही, म्हणजेच या पुऱ्या तळायला तूप देखील जास्त प्रमाणात लागणार नाही। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता, मी तेलच वापरतीये। पुरी आपली छान अशी तेलावर तरंगायला लागली, छान अशी टम्म फुलली आणि हलकासा रंग बदलला की समजायचंय पुरी व्यवस्थित तळून तयार झाली आहे। मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या तयार होतात। त्यामुळेच तर मी तुम्हाला थोडंसं घट्टसरच पीठ भिजवायला लावलं होतं, जेणेकरून या पुऱ्या आतून चिकट न बनता छान अशा खुसखुशीत तयार होतील। यामुळे लाडवांना टेक्स्चर देखील छान असं दाणेदार येईल। बघा, एकसारख्या रंगावर संपूर्ण पुऱ्या तळून घेतल्या, किती छान अशा खुसखुशीत तळल्या गेलाय। अगदी गरम आहेत, हाताला थोडासा चटका बसला होता, त्यामुळे तुम्ही थोड्याशा या थंड होऊ द्या आणि मगच चुरायला घ्या। आता हलक्याशा पुऱ्या थंड झाल्यानंतर हलक्या कोमट असतानाच या जेवढ्या शक्य आहे तेवढ्या बारीक चुरून घ्यायच्या। जर ही जास्त बारीक चुरता नाही आल्या काहीच हरकत नाही, कारण हे आपण मिक्सरलाच दळणार आहोत। त्यासाठी मी या पद्धतीचं मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये या चुरलेल्या पुऱ्या घालूयात आणि थोडंसं रवाळ दळून घेऊयात। जेवढं साहित्य मिक्सरच्या भांड्यात बसेल तेवढंच घालायचंय।
आणि महत्त्वाचं म्हणजे या पुऱ्या हलक्याशा कोमट आहेत तेच दळून घ्यायचे आहेत. आता हे दळून घेतलेलं मिश्रण या चाळणीने चाळून घेऊयात, म्हणजे मग एकसारखं दाणेदार टेक्स्चर येईल. आणि एखादा अर्धा पुरीचा जाडसर कण शिल्लक राहिला असेल तर तो पुन्हा एकदा आपण दळून घेऊ शकतो. त्यामुळे घरात जी कोणती थोडीशी जाडसर चाळणी असेल ना त्यानेच हे चाळून घ्या, यामुळे लाडूंचा टेक्स्चरही छान असं दाणेदार येतं. तर बघा, हे पुरीचे थोडेसे जाडसर कण शिल्लक राहिलेत, हे पुन्हा एकदा आपण मिक्सरला दळून घेणार आहोत. आणि सेम पद्धतीने उरलेल्या देखील संपूर्ण पुऱ्या दळून नंतर चाळूनही घेणार आहोत. बघा किती छान असं दाणेदार याला टेक्स्चर आलंय. आपलं दामट्याच्या लाडूंचं छान असं मिश्रण तयार झालंय. अगदी हातात घेतल्यावर असं वाटतंय याची छोटीशी मी बुंदीच तयार करून घेतली आहे. म्हणून तर मी तुम्हाला म्हणाले होते, मोतीचूर लाडू नाही पण मोतीचूर लाडूंसारखेच हे लाडू दिसतात. आता लगेचच पाक बनवायला घेऊयात. त्याकरिता एक पातेलं गॅसवर ठेवलंय. आता ज्या पातेल्याने आपण बेसन पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच पातेल्याने साखरही मोजून घेतीये. वजनी प्रमाणात 900 ग्रॅम, तर पातेल्याने मोजली तर 1.25 पातेलं मी ही साखर घेतीये. अगदी अचूक प्रमाण आहे, ज्यामुळे पाकही परफेक्ट बनेल आणि लाडूंना गोडी देखील अगदी व्यवस्थित येईल. संपूर्ण साखर पातेल्यामध्ये घातल्यानंतर अशी पसरवून द्यायची आणि साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं, म्हणजेच पातेल्याने मोजलं तर पाऊण पातेलं. आता साखर चमच्याने सुरुवातीला अशीच हलवत राहा, जेणेकरून ही पटकन विरघळेल, आपला पाक पटकन तयार होईल, वेळ वाचेल. आपली संपूर्ण साखर विरघळल्यानंतर जरा वेळ याला मी उकळी येऊ दिली. आता यामध्ये चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग घालतीये. तुमच्याकडे जर पिवळा रंग नसेल तर पाव चमचा हळदही घालू शकता. पिवळ्या रंगाऐवजी केशरी रंग घातला तरी देखील चालतो. पुन्हा एकदा आता हे उकळवून घेऊयात. तर बघा, पूर्णतः साखर विरघळल्यानंतर साधारणतः 8 ते 9 मिनिटे झाली असेल. आता आपण पाक चेक करूयात. गॅसची फ्लेम एकदम कमीच आहे. चमच्याच्या मदतीने चमच्यातील संपूर्ण पाक पातेल्यात ओतायचा आणि ज्या वेळेला शेवटचा थेंब राहतो ना तो पातेल्यामध्ये टाकून बघायचा. या थेंबाची थोडीशी तार तुटल्यासारखी वाटली की समजायचे पाक अगदी परफेक्ट आहे. ही पद्धत जमली नाही तर या पद्धतीने डिशमध्ये थोडासा पाक घेऊन बघा. तर हा पाक बघा, डिश गोल गोल फिरवली की जास्त पसरत नाहीये आणि पाक थंड झाल्यानंतर 2 बोटांमध्ये घेऊन बघितला की याची अशा पद्धतीची तार तुटली जातीये. यावेळेला समजायचे आपला पाक अगदी अचूकरित्या तयार झालाय. बस याच स्वरूपाचा आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. यापेक्षा ना जास्त घट्टसर बनवा ना जास्त पातळ बनवा. जरीही हा पाक पातळ बनला किंवा घट्टसर बनला तर याकरिता मी तुम्हाला व्हिडिओच्या सर्वात शेवटी टिप्स देणारच आहे. आता थोडं करत हे मिश्रण या परातीत ओतूयात आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात. पाक आपण यामध्ये थोडा करून घातला की मग आपल्याला पाकाचाही अंदाज येतो आणि त्यासोबत व्यवस्थित मिक्स देखील केलं जातं, ज्यामुळे यामध्ये अजिबात गाठी देखील तयार होत नाही. तर बघा, थोडा करून संपूर्ण पाक मी यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. आता मी तर या ठिकाणी पाकाचं अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण पाक मला लागला. पण काही वेळेला एखादी डाळ असते की जी जास्त पाक शोषून घेत नाही, थोडाफार पाक शिल्लक राहतो. अशा वेळेला हा पाक तुम्ही इतर कोणत्याही गोडाच्या रेसिपींमध्ये वापरू शकता. जसं की दिवाळीला आपण शंकरपाळेही बनवतो, गुलाबजाम बनवतो किंवा मग रव्याचे लाडू बनवतो. तर या पद्धतीच्या रेसिपीमध्ये देखील तुम्ही हा पाक वापरू शकता. संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता हे आपल्याला हलकंसं घट्टसर होऊ द्यायचे, थंड होऊ द्यायचे. त्यामुळे हे झाकून मी 2 तासाकरिता साईडला ठेवून देते. आता 1.5 ते 2 तासानंतर मी हे मिश्रण बघतीये. बघा किती छान असं हलकंसं मोकळं सुटसुटीत झालंय, पण यामध्ये थोडासा ओलसरपणा आहेच. टेक्स्चर देखील अगदी परफेक्ट आलंय. छान अशी छोटीशी बुंदीच आहे असं वाटतंय. आता यामध्ये काही इतर जिन्नस घालूयात. अर्धा चमचा इलायची पूड, अगदी चिमूटभर जायफळ पूड. जास्तही जायफळ घालू नका, नाहीतर मग याची थोडीशी उग्र टेस्ट देखील येते. पण अगदी थोडंसं घातलं की याची टेस्ट आणखी जास्त छानही येते. त्यामुळे आवर्जून घाला, पण एकदम कमी प्रमाणात. 2 चमचे मगजबी आणि त्यासोबत थोडेसे पिस्ताचे काप घेतले, जे मी नंतर डेकोरेशनकरिता वापरणार आहे. 1 ते 2 चमचे साजूक तूप घातले, ज्यामुळे याची टेस्ट आणखी जास्त छान येईल. पण हे तूप घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि लगेचच याचे लाडू बांधायला घेऊयात.
हे लाडू बांधायला खूपच सोपे असतात. अगदी कमी वेळामध्ये लाडू बांधून तयार होतात. आता काही जणांकडनं पाक थोडाफार चुकू शकतो, त्यांच्याकरिता छोट्या टिप्स सांगते. बघा, जर तुमचं हे मिश्रण जास्तच पातळसर वाटत असेल, जास्त सैलसर वाटत असेल, तर तुम्ही हे रात्रभराकरिता ठेवू शकता. आणि जर रात्रभर ठेवून देखील मिश्रण अजिबात कोरडं झालं नाही, तर पुन्हा एकदा गॅसवर ठेवा आणि अगदी एखाद्या मिनिटाकरिता हे मिश्रण शिजवून घ्या. याच उलट जर तुमच्याकडून मिश्रण जास्तच घट्टसर झालं असेल, पाक जास्तच घट्टसर झाला असेल, तर अशा वेळेला हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घाला आणि मिक्सरला फिरवून घ्या. मिक्सरला फिरवल्यामुळे यामध्ये आणखी थोडासा पुन्हा एकदा ओलावा निर्माण होतो आणि पुन्हा एकदा तुम्ही याचे लाडू बांधून बघू शकता. जरी शक्य झालं नाही तर चमच्याभर दूध टाका, मिश्रण एकत्र व्यवस्थित करून घ्या आणि लाडू बांधायला घ्या. आपले अगदी परफेक्टरित्या हे लाडू तयार होतात. बघा किती छान असा एकसारख्या आकाराचा गोल गरगरीत लाडू दिसतोय. मस्त असा दाणेदार आणि रसरशीत तर झालाच आहे, पण दिवाळी फराळामधील हा एक पदार्थ माझ्या खूपच जास्त आवडीचा आहे. त्यामुळे तुम्ही देखील हे लाडू यापूर्वी कधी बनवले नसतील तर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला हे लाडू नक्कीच आवडतील. अशा पद्धतीने 1 किलोमध्ये आपले साधारणतः मध्यम आकाराचे 40 लाडू तयार होतात. आपले दामट्याचे लाडू आणि माझ्या मुलाच्या भाषेमध्ये छोटे भीमचे लाडू तयार झालेत. तयार झालेल्या लाडूंमधील एक लाडू मी तुम्हाला फोडूनही दाखवते. तर बघा, आतून किती छान असा मऊ लुसलुशीत आणि रसरशीत हा लाडू दिसतोय. त्याचसोबत टेक्स्चरही अगदी जबरदस्त आलंय. त्यामुळे तुम्ही हे लाडू नक्कीच ट्राय करायला हवेत. आपले 1 किलो बेसन पिठाचे दामट्याचे लाडू तयार झालेले आहेत. मध्यम साईजचे 40 लाडू तयार होतात. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपीमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यासोबत परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या नवीन दिवाळी फराळ रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.